ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं नगराध्यक्षपद अपात्र म्हणून जाहीर झालं काय आणि त्यामुळे त्यांचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची धावपळ उडाल्याचं दिसून येत आहे. पण या धावपळीमधनं इतके वेगवेगळे राजकीय नवीन समीकरणं तयार होतात की काय, अशी देखील चर्चा त्या निमित्तानं सुरू झाली. ही जी चर्चा होती, या चर्चेला जे निमित्त ठरलेलं होतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणं. जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार मी मुख्यमंत्र्यांची ठरवून वेळ घेऊन गेलेलो होतो, त्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेली होती. मात्र ज्यावेळेस जयंत पाटील तिथे पोहोचले त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सरचिटणीस प्रफुल्ल पटेल हे म्हणे योगायोगाने त्या ठिकाणी हजर होते. खरं तर गेल्याच आठवड्यामध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची भेट झालेली होती. त्यानंतर जयंत पाटील हे लगेच वर्षा बंगल्यावरती जाणं, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही बडे नेते उपस्थित असणं, याचा राजकीय संदेश जायचा तो गेला. आता अनेकांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जयंत पाटील किंवा इतर जे राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे नेते आहेत ज्यांना NDAमध्ये जायचं आहे त्यासाठीची ही बैठक होती, त्यासाठीची चर्चा त्या ठिकाणी झाली. आता प्रत्यक्षामध्ये काय घडलं याचा जर उहापोह जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तोंडी ऐकला तर या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबद्दल गेले 15 ते 20 दिवस एकच बातमी सुरू आहे, ती म्हणजे या पक्षाचं राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होणार, भाजपमध्ये जाणार, शिवसेनेमध्ये जाणार आणि सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्हाला फक्त आता मनसेमध्ये जायचं किंवा मनसेसोबतच आमची युती करायचं माध्यमांनी बाकी ठेवलेलं आहे. खरं तर हा जो उपद्व्याप आहे हा माध्यमं जाणीवपूर्वक तर चालवत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. खरं तर शरद पवार जोपर्यंत हयात आहेत, जोपर्यंत राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत, तोपर्यंत ते NDA सोबत अधिकृतरित्या जातील याची शक्यता वाटत नाही. मात्र तरीही राष्ट्रवादीबद्दल अशा अफवा या वारंवार उठवल्या जातात. एवढंच नाही तर त्याच्यावरती मोठे डिबेट शो देखील ठेवले जातात. जयंत पाटील यांनी त्यांच्या मनातलं आजचं शल्य बोलून दाखवलं की मी वारंवार सांगतो आहे की आमच्या पक्षाचा कोणताही नेता NDA सोबत जाणार नाही, तरीही अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात आणि त्याचं दुःख होत आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील ही सल बोलून दाखवली. त्या असं म्हणाल्या की आमचं आयुष्य म्हणजे ब्रेकिंग न्यूज नव्हे, आम्ही विरोधी पक्षातल्या नेत्यांना भेटतो, भाजपच्या नेत्यांना भेटतो, याचा अर्थ आम्ही विलिनीकरण करण्यासाठीच किंवा काही कटकारस्थान करण्यासाठीच भेटतो असा त्याचा अर्थ नव्हे. जयंत पाटील असं देखील म्हणाले, खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आल्यानंतर मी फुटबॉलची मॅच पाहत बसलो होतो. ती मॅच होती फ्रान्स विरुद्ध स्पेनची आणि या मॅचमध्ये स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवलेलं आहे. आणि जयंत पाटील हे ते मॅचचा आनंद घेत असतानाच त्यांच्या विरोधात किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेस हे सोडणार, शरद पवार यांचा पक्ष सोडणार अशा बातम्या सुरू होत्या. याबाबत त्यांनी गेले 2 वर्षापासून सातत्यानं खुलासा देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तरीही याबाबतच्या अफवा किंवा चर्चांना खंड पडलेला नाहीये. शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले काय, त्यावरनं देखील मोठा गजब उठला आणि त्याच्यावरनं देखील राजकीय पतंगबाजी सुरू झाली. म्हणजे शरद पवार यांच्यासारखा नेता कोणत्या नेत्याच्या केबिनमध्ये जाणं हे सुद्धा ब्रेकिंग न्यूज. तोपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे जर काही मंडळी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार असा जर कोणी दावा करत असेल, असा कोणी चंग जर बांधत असेल तर त्याच्या बुद्धिमत्तेला सलामच ठोकायला हवा. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील अशा काही बाबी आहेत की त्याच्यावरनं पत्रकार मंडळींना हा अंदाज बांधावासा वाटतो. आता आजचीच जी बातमी होती, काय बातमी होती की जे डिलिमिटेशन विधेयक येणार आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची बातमी आज लोकसत्तानं प्रसिद्ध केलेली होती. त्या बातमीवर देखील सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की डिलिमिटेशनचा फॉर्म्युला किंवा महिला विधेयकाचा फॉर्म्युला हा आमच्या पुढे आलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही विचार करणार नाही. पण जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात येतो की तुम्ही NDA सोबत जाणार की नाही, तर त्याला ठाम उत्तर असं येत नाही, नाही नाही नाही. आणि जयंत पाटील देखील आज जे बोलले की तुमच्या पक्षाचं NDA सोबत जाण्याचा काही विचार आहे का, त्याला पण ठाम असं उत्तर समोरनं येताना दिसत नाही. त्यामुळे मग पत्रकार देखील आपापल्या परीने अंदाज बांधतात. दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार मंडळी आणि काही खासदार मंडळी
ही मनानं NDA सोबत आहेत असं उघडपणे बोललं जातं. ही खासदार मंडळी अनेकदा पत्रकारांशी बोलताना किंवा त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधताना आम्हाला विकास निधी मिळत नाही, आम्हाला कोणत्या गोष्टी करण्यासाठी मुभा मिळत नाहीत, त्यामुळे सत्तेसोबत जावं असं हे खासदार सांगत असतात आणि त्यामुळंच या चर्चा घडत असतात. खुद्द शरद पवार हे हयात असे आधी म्हटलं त्या पद्धतीनं ते हयात असेपर्यंत तरी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकत नाहीत. पण थेट त्यांच्याकडनं विधान येत नसल्यामुळे शंकेची पाल चुकते. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या पक्षाचे नेते हे उदार मनानं म्हणा, मोठ्या मनानं म्हणा, भाजपच्या नेत्यांशी भेटतात. पण हा योगायोग तरी असा कसा काय की सुनील तटकरे असतानाच देवेंद्र फडणवीस हे जयंत पाटलांना भेटायला वर्षा बंगल्यावर बोलवतात. मग पत्रकारांनी त्याच्यावरनं काही पतंगबाजी नाही केली तरच त्याचं नवल. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटतं आहे की आमच्या फक्त बातम्या या विलिनीकरणाच्याच जे काही होणार नाही आहे 2029 बद्दल त्याच्याबद्दल कोणतीही चर्चा नाही आहे, तरीही अशा वावड्या उठवल्या जात आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सर्व खासदारांनी, आमदारांनी, शरद पवारांनी, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी आणि रोहित पवार यांनी एकत्र येऊन याबाबत खुलासा करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा गेली 2 वर्ष हा जो फुफाटा उडत आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा तो काही वर्ष तरी उडतच राहील. कारण आपल्याकडे 2019 पासनं अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्याच्यातनं धक्कादायक म्हणाव्यात अशी समीकरणं, अशा युत्या झालेल्या आहेत. त्यामुळे पत्रकार देखील ताक फुंकूनच मग बसलेले आहेत. मग कोणताही नेता कोणत्या विरोधी पक्षाला नेत्याला भेटला त्याचं विलिनीकरण किंवा तो त्या पक्षात जाणार असंच ठरून ही बातमी केली जाते. त्यामुळं आता ही जबाबदारी विरोधी पक्षांची देखील आहे की त्याबाबत ठामपणे भूमिका घेणे. अर्थात अशी ठाम भूमिका घेऊन सुद्धा काही खासदार, काही आमदार ही मंडळी फुटू शकतात. आपण ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जेव्हा पक्ष या 6 खासदारांनी सोडला तेव्हा पाहिलेलं आहे. त्यामुळं आता शरद पवार यांच्या समोर देखील प्रश्न पडला असेल की स्पष्टीकरण दिलं तरी लोक फुटणार आणि स्पष्टीकरण नाही दिलं तर पत्रकार मंडळी या विलिनीकरणाच्या किंवा नव्या समीकरणाच्या बातम्या चालूच ठेवणार. आता याच्यातनं 2च अर्थ निघतात की हे जे काही चर्चा आहेत या चर्चा या पत्रकार मंडळी चालूच ठेवतील. जेव्हा कोणती काही बातमी नसेल तेव्हा राष्ट्रवादीचं विलिनीकरणाविषयी एखादा डिबेट शो एखाद्या चॅनलवरती प्रेक्षकांना पाहावं लागेल. पण जोपर्यंत ते घडत नाही, जोपर्यंत ते अस्तित्वात येत नाही त्याच्यावर विश्वास न ठेवलेला बरा एवढंच आता प्रेक्षकांच्या हातामध्ये आहे. आणि ज्यांना काहीतरी राजकीय समज आहे ते एवढंच त्यांच्या हातामध्ये आहे. अन्यथा अशा बातम्यांचा फुफाटा 2029 पर्यंत उडतच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं की शरद पवार हे खरोखरीच इंडियासोबत जातील? मला असं वाटतं आहे काही मुद्द्यांवरती ते समर्थन देतील पण मोदींसोबत जाणार नाहीत हे त्यांच्या मनानं पुरेपूर ठरवलेलं आहे. बाकी तुम्ही ठरवा आणि सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी.